आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षय, श्रेयस, तुला जेवढा मी सॉर्टेड वाटतो ना तेवढा नाहीये. म्हणजे म्हणजे आजकाल छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करतोय मी. आणि काही काही गोष्टी तर अशा आहे की कितीही विचार केला तरी कन्फ्युजन दूर होत नाहीये. असं वाटतं आज माझी श्रावणी माझ्या बरोबर हवी होती. हे बघ, तुला जर कुठल्या गोष्टींच्या बाबतीत काही कन्फ्युजन असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतोस. आपण भाऊ नंतर आहोत, मित्र आहोत आधी. मी माझ्या मनातलं तुला सांगितलं ना, कदाचित तू मला वेड्यात काढशील, माझ्याबद्दल गैरसमज करशील. मी काय असं जजमेंटल आहे का अक्षय? मी कधीही जज करणार नाही तुला. तुला जे वाटेल ते काही विचार न करता बोल माझ्याशी. श्रेयस, गेल्या 2 वर्षात माझ्या आयुष्यात जे जे घडलंय त्याने मी खूप डिस्टर्ब झालोय. सगळं छान, सगळं शांत चालू होतं. अचानक एक भूकंप आला आणि सगळं उद्ध्वस्त केलं. एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. गोष्टी आपल्या हातात असतात का अक्षय? मला असं वाटतं की जे काही घडतं ना त्यामागे काही ना काहीतरी कारण असतं. ते कारण शोधायचं, वाईट वाटणं जरा कमी होऊन जातं. तुला काय वाटतं? मी प्रयत्न केला नाही, पण श्रावणी माझ्या आयुष्यातून अशी अचानक जाईल याची कल्पना नव्हती मला. किती स्वप्न रंगवली होती आम्ही, किती पुढचं प्लॅनिंग केलं होतं आम्ही. अजून किती काळ पास्ट मध्ये अडकून राहणार आहेस तू? मूव्ह ऑन व्हायला हवंस तू आता. नाही, मी श्रावणीला विसरू शकत नाही. मी तिची जागा कोणाला देऊच शकत नाही. श्रेयस, तुला आठवतं लहानपणी आपण सापशिडीचा खेळ खेळायचो? 99च्या घरात गेलं की आपल्याला असं वाटायचं आपण जिंकलो. पण तसं नाही. तेव्हाच तो साप आपल्याला गिळायचा आणि पुन्हा खालच्या घरात आणून ठेवायचा. माझं आयुष्यही तसंच झालंय. आय एम नॉट एबल टू मूव्ह ऑन. जेव्हा जेव्हा मी मूव्ह ऑन करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा 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 पुन्हा 100वरून 0. म्हणजे श्रावणी नाही, इशिता. श्रेयस, तू श्रावणीला बघितलं नव्हतंस ना?